फॅशन, लाईफस्टाईल आणि शॉपिंगची मेजवानी घेऊन पेहरावा फॅशन आणि लाईफस्टाईल पुन्हा एकदा संगमनेरमध्ये येत आहे. पेहरावा एक्झिबिशनचे 19वे एडिशन 27 आणि 28 जुलै रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे भरणार आहे. तसेच सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. भारत माता की भारत माता की. कारगिल विजय दिनानिमित्त संगमनेर शहरात स्वराज्य सैनिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मालपाणी लॉन्सपर्यंत भव्य कारगिल विजय रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा, देशभक्तीच्या घोषणा आणि भारत मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या रंगात रंगून गेला. रॅलीनंतर मालपाणी लॉन्स येथे कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. कार्यक्रमात स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार स्वच्छता दूत हरिभाऊ उगले यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि त्यागाचे दर्शन घडवले आहे. सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित जीवन जगत आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी कारगिल युद्धात मिळवलेला विजय हा भारतीय इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. या शौर्यगाथेचे स्मरण कायम राहावे यासाठी संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्लाळे परिसरातील तब्बल 42 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ निलिमाताई खताळ, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, बाबा खरात, RM कातोरे, पत्रकार किसनभाऊ हसे, संजोत वैद्य मॅडम, स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर, अध्यक्ष प्रकाश कोटकर यांच्यासह विविध मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विविध शाळा व अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी प्रभावीपणे केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन, वीर कुटुंबियांचा सन्मान आणि देशभक्तीचा जागर यामुळे संगमनेरातील कारगिल विजय दिनाचा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरलाय. छुपकर घर के कोनों में गिली मिली हुई होगी, छुपकर घर के कोनों में ताजा काजल फूटा हुआ चुपके चुपके होली में. जब बेटे की आरती आई, जब बेटे की आरती आई होगी, पुणे घर के आंगन में शायद फूल उतर आया होगा, बूढ़ी माँ के दामन में, बूढ़ी माँ के दामन में. ये बलिदान, ये समर्पण, ये राष्ट्रनिष्ठा, ये राष्ट्रभक्ती साधी नाही मित्रांनो. आणि म्हणून आज त्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्या शहीदांचं स्मरण आपण या ठिकाणी या निमित्तानं करत आहोत. त्या ठिकाणी कारगिल युद्ध स्मारकावर आपण जर गेलो तर नावं वाचता वाचता त्या ठिकाणी आपली नजर त्या ठिकाणी थकून जाते. त्या ठिकाणी आपले माननीय साहेब त्या ठिकाणी नुकतेच कारगिल युद्ध क्षेत्रामध्ये भेट देऊन आले. 17 ते 20 हजार फूट उंचीवर त्या ठिकाणी हे युद्ध लढलं गेलं आणि कॅप्टन विक्रम बत्रा असतील या शूरवीरांनी त्या ठिकाणी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी या युद्धामध्ये दिली. आज या जवानांचं स्मरण करताना, त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या बलिदानाचं स्मरण करताना, तसंच आपल्या तालुक्यातील जे वीर जवान या ठिकाणी शहीद झाले त्यामध्ये आपल्या मेंढवळ गावचे सुपुत्र रामदास बडे, संदीप घोडेकर,
त्या ठिकाणी श्री संदीप गायकर या वीर जवानांनी त्या ठिकाणी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. या निमित्तानं आपण त्यांनाही त्रिवार अभिवादन करतो. हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करताना सहज सैनिक कल्याण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या एक महिनाभर खूप वेळ त्या ठिकाणी देऊन समर्पण देऊन रात्रीचा दिवस एक करून या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केले आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला हे भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले. आपण जर संघटित झालो तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि त्या ठिकाणी नेहमी सांगत असतो की गांधीजींनी म्हटलेलं आहे, पृथ्वीवर संकल्पवान लोक जिनकी अपने लक्ष्य में आता है इतिहास की धारा को बदल सकते हैं. आणि ही इतिहासाची धारा बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ही ताकद या माझी सुविधामध्ये आहे. आपण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सैन्यामध्ये काम केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी समाजाच्या हितासाठी समाजाच्या उत्थानासाठी आज वेळ देण्याची गरज आहे. आणि म्हणून या संघटनेचं काम जर तयार झालं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी घेणार बनायचं नाही, त्या ठिकाणी देणार बनायचं. फक्त मागायचं नाही आहे तर समाजाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय, समाजासाठी प्रेरणास्थान त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आणि म्हणून या सैनिक संस्थेच्या माध्यमातून आपण म्हणत असतो की संस्था काय करते, संघटना काय करते, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी तुम्ही आहात म्हणून संस्था आहे. आणि संस्था आहे म्हणून संस्थापक आणि अध्यक्ष आहे. आणि हे जे संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी रात्रंदिवस तुम्ही कधीही फोन करा, कुठल्याही वेळेला फोन करा, कुठलीही अडचण असो त्या ठिकाणी तुमच्या आडी अडचणीने उभी राहता. परंतु संघटना अशी बनत नाही. संघटना एका माणसाने बनत नाही. आपण म्हणतो संस्थेने माझ्यासाठी काय केलं, संघटनेने माझ्यासाठी काय केलं, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सर्व बनवून संस्था संघटना बनली. आणि म्हणून तुमचा सहभाग सुद्धा त्या संघटनेमध्ये त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तुमचं समर्पण महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं माझ्या बांधावर अतिक्रमण झालं, माझा रस्ता अडवला गेला, माझ्या कुटुंबावर अत्याचार झाला, त्यावेळेस 50 माजी सैनिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. परंतु आपण जे आपल्या मनाला विचारलं पाहिजे की जेव्हा दुसऱ्यावर अडचण आली त्यावेळेस आपण तुम्ही उपस्थित राहिले. हा आज या खऱ्या अर्थानं त्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं या आपल्या सर्व मान्यवरांना सांगितले. जे काही आपले सैनिक सीमेवर लढतात आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग ते प्रशासन समाजाची एकजूट करण्याचं काम त्यांच्या विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात. दरवर्षी त्या सैनिकांना राख्या पाठवणं, दिवाळीचा फराळ पाठवणं अशा ॲक्टिव्हिटीज ते घेत असतात. आणि त्याचं माझ्या सर्व संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो. इथे आपल्या सांगितलेला कारगिल विजयाचे अगदी लढाईमध्ये त्यांनी स्वतंत्र भाग घेतला असे भोले यांनी अत्यंत सविस्तरपणे आपल्याला वेगवेगळ्या भोले यांनी आपल्याला ते चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही या निमित्ताने कारगिलमध्ये आणि आपल्या संपूर्ण तालुक्यातून आजपर्यंत त्यांना दिलगिरी प्राप्त झालेली आहे. त्या सर्व सैनिकांना या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता ही काहीतरी मोठा इतिहास परंपरा आपल्या संबंधित तालुक्याला आहे. नामदेव जाधव यांनी व्हिक्टोरिया क्रॉस ही अत्यंत मोठा बहुमान आहे, अत्यंत मोठा बहुमान. आपण कल्पना करू शकणार नाही एवढा मोठा बहुमान श्री नामदेव जाधव यांना या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून काल मी कोकणकर साहेबांशी बोलत होतो, त्यांनी सांगितले की प्रौढ पोहायला त्याला मूर्ती हिंमत लावली जातात. आणि तेव्हा प्रौढेमध्ये पोहण्याची त्या ठिकाणी प्रॅक्टिस होती, लहानपणापासून सवय होती. त्याचा उपयोग त्यांना तिथे हिंदीमध्ये नदी होती, त्या नदीचं नदी पार करत असतात, नदीला पार करून जाऊन त्यांनी त्या तिथे इंग्रज तिथे त्यांनी
रंगाळी ठिकाणी उद्ध्वस्त केले. आपल्या एका पराक्रम त्यांनी केलं आणि त्यांचे स्मरण आपण करतो. कारगिल युद्धामध्ये जे काही यश मिळालं आणि पाकिस्तानला आपण अनेक दिवस आपलं केलं. बांगलादेशच्या युद्धामध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तर यामध्ये सर्व ज्ञान जो आहे इतिहास सर्व सैनिकांनी केलेल्या पराक्रमाचा आहे. त्या पराक्रमाला या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने वंदन करतो, त्यांना सलाम करतो. भारतभर कारगिल विजय दिवस जो काही आयोजित केला जातो, आजचा कारगिल दिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा कारगिल दिवस साजरा केला जातो. त्याच निमित्ताने समाजभूषण पुरस्काराचे वीर नारी, वीर माता, वीर पत्नी यांचा मान सन्मान असेल. त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि आज विशेष म्हणजे मागच्या वर्षी नव्हता पण ह्या वर्षी छोट्या मुलांचे कार्यक्रम आयोजित केले की ज्यातून अजूनच आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटत आहे. आपल्यालाही पण ज्या काही आपली संपूर्ण संघटना आहे, वीर माता आहे, वीर पत्नी आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांना ते नवीन प्रेरणा स्थान निर्माण होतं. आजच्या या दिवशी खरं तर तुमची अपेक्षा होती भाऊनी यावं, पण भाऊना थोडेसे कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाही आणि त्यानिमित्ताने मला इथे येण्याचा योग भेटला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण की असंच एखादं स्टेट असतं आणि त्या स्टेजवर गेलं माईक समोर आला की खूप काही बोलायचं असतं, खूप काही बोलावं लागतं आणि त्या बोलण्यातून खूप काही जर विचार बदलत असतील तर नक्कीच अशा स्टेजवर बोलणे तितकंच महत्त्वाचं असतं. आज आपण बघतोय कारगिल दिवसाबद्दल इथे उपस्थित स्टेजवरील मान्यवर आणि इथे कार्यक्रमाच्या आयोजक नियोजक सगळ्यांनीच सांगितले आपल्याला कारगिल दिवस काय आहे आणि आपल्यालाही माहीत आहे की कारगिलचे युद्ध आपणही ते बघितलंय, आपण टीव्हीवर बघतो आणि त्याच्याही पलीकडं समाजात वावरत असताना आपल्याच घरातील आपल्याच नातेवाईकांमध्ये जे सैन्य दलात आहे त्यांची व्यथा, त्यांचं कारकीर्द बघून आपल्यालाही वेळोवेळी त्या गोष्टीची आठवण होती. आज आपण बघतोय तालुक्यात म्हणण्यापेक्षा मलाही सांगायला अभिमान वाटेल भाऊ की आमच्या नातेवाईकांमध्ये भरपूर जण आज सैन्य दलात आहे. अक्षरशः त्यांना एक दोन मुलं आहेत आणि त्यांचे दोन्ही मुलं आज सैन्य दलात पाठवलेले आहेत. आज इथे उपस्थित बसलेल्या ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत आणि विशेष म्हणजे ह्या गुंजाताई माझ्या आत्याची सुनबाई, म्हणजे सख्या आत्याची सुनबाई आणि अजून सुद्धा एक रहाणे म्हणून वीर माता आहे, त्यांचा पण मुलगा लवकरच जागा झाला. असो आपल्याला खूप वाईट वाटतं की आज जे शहीद होतात तर खरंच ही सोपी गोष्ट नाही. ज्या लेकराला जन्म दिल्यापासून मोठं करायचं काम हाताच्या थोडाप्रमाणे जपायचंय आणि त्या मातेने त्या लेकराला सैन्य दलात पाठवलं, खरंच त्या मातेच्या कर्तृत्वाला सलाम आहे. कारण की प्रत्येकाला वाटतं आपलं मूल हे डॉक्टर, इंजिनियर व्हावं, आपल्याच जवळ बसावं, आपल्यासोबत आपल्याच नजरेत समोर राहावं, पण ज्या माता त्यावेळेला विचार करून त्यांचे मुलं आज सैन्य दलात पाठवताय आणि तिच्या भारत मातेचं रक्षण करताय. खरं तर पहिले त्या मातांच्या कार्याला सलाम आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची जबाबदारी लग्न करून ज्या पत्नी आहेत त्या घेतात त्यांच्याही कार्याला तितका सलाम आहे. त्याचं उल्लेख करणं, त्याचं गुणगान गाणं, त्या शैतांवरती नमन करणं हे करून बघताय. या ठिकाणी ज्यावेळेस ऑपरेशन विजय सुरुवात झाली, कारगिलचा जो भूभाग आहे, नष्टवाडी असेल, द्रास असेल, अफसर असेल, बटाली सेक्टर असेल, या सेक्टरमध्ये आमचे भारतीय सैनिक त्या ठिकाणी रन झाले. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, त्याचबरोबर रक्षा राज्यमंत्री, रक्षामंत्री जॉर्ज फर्नांडिस, विदेश मंत्री यशवंत सिंग, त्याचबरोबर आमचे जनरल जयप्रकाश मलिक यांनी त्या ऑपरेशनची लॉन्च केलं. त्याचबरोबर भारतीय नौसेना यांनी अरबी समुद्रामध्ये मुंबईपासून कराचीपर्यंत ऑपरेशन तलवार लॉन्च केलं. त्यांनी अनेक चित्रपट लावले. त्याचबरोबर भारताचं वायुसेना असेल, त्या वायुसेनेचे इलेक्ट्रिक मार्शल आणि यशवंत चिटणीस यांनी त्यांच्या ऑपरेशन सफेद सागर यांनी लॉन्च केलं. त्या ऑपरेशनमध्ये त्यांनी MiG-21, MiG-27, त्याचबरोबर मिराज 2000 या लढाऊ विमानांची त्या ठिकाणी तैनात केली. भारतीय सेनेतर्फे अनेक रेजिमेंटनी यामध्ये हिस्सा घेतला. त्यामध्ये शीख असेल, गरवाल असेल, कुमार असेल, जाट असेल, राजपूत असेल, गोरखा असेल, नागा असेल, महार असेल, मराठा असेल, त्यारा असेल, गरवाल असेल, शीख असेल, अशा अनेक रेजिमेंटनी जम्मू आणि काश्मीरचे स्पर्धा अनेक जवानांनी त्या ठिकाणी घेतला.
1999 ते 26 जुलै 1999 या 2 महिने झाले. त्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये 40 दिवस मला त्या ठिकाणी राहण्याची सक्रिय होण्याची संधी मिळाली. त्यावेळेस माझी गोष्टी कोणती एक मावळी उपरायची होती आणि मी त्या 40 दिवसामध्ये अनेक छोट्या मोठ्या ऑपरेशन त्या ठिकाणी केल्या. देशात ऑपरेशन असतात ते अगदी सिक्रेट असतात आणि ते करत असताना अनेक त्या ठिकाणी निफर अशा मानवाला त्या ठिकाणी पाकिस्तानी दुश्मन होता. त्या पाकिस्तानी दुश्मनाने अल-बदर नावाचं ऑपरेशन चालू केलं होतं. त्यांचे जनरल त्यांचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्या भूभागामध्ये आपले सैनिक ज्यावेळेस भारतीय सैनिक शिबिरात शिरतात आणि वेश ठेवता येतात आणि त्या वेश ठेवून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी कब्जा केला आणि 1999 ऑपरेशन चालू हे झालं. या ऑपरेशनची एकही भूभाग आम्हाला संपादन करण्यासाठी अनेक सैनिकांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलं. स्वराज्य सैनिक संस्थेच्या वतीने हा कारगिल विजय दिवस आपण संपन्न केला. कारगिलचा विजय हा आपल्या इतिहासातला एक महत्वाचा असा दिवस आहे आणि या दिवसाचा आठवण म्हणून आजचा हा दिवस आपली स्वराज्य सैनिक संस्था सगळे पदाधिकारी इतका आनंदानं उत्साहानं आणि भव्य पद्धतीनं संपन्न करतायत. त्यांचे पदाधिकाऱ्यांचे पहिले आवाज करतो तर सगळ्यांना अभिनंदन करतो. कारगिलची लढाई आपल्या सर्वांना माहिती अत्यंत वेगळी लढाई. भारतानं आतापर्यंत बरेच लढाया केल्या. हे स्वतंत्र झालं त्यावेळी सुद्धा काश्मीरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानांना हाकलून लावण्याकरता सुद्धा एक पहिली लढाई झाली होती स्वतंत्र भारताची. चीनला केलेल्या हल्ल्यानंतर ती आपली लढाई हिमालयातली लढाई आहे. लाहोर पाकिस्तानला कायमस्वरूपात पाकिस्तानने काढली तर सडेतोड उत्तर देण्याचं काम आपण केलं. लाहोर पर्यंत आपण जाऊन पोहोचलो. इंग्रजांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैनिकांनी बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याकरता अभूतपूर्व असा पराक्रम केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा लढाईच्या या सगळ्या इतिहासामध्ये कारगिल पाकिस्तानांनी आपल्या भूहद्दीमध्ये उंच शिखरापर्यंत जाऊन ते पोहोचले. ज्यावेळेस निदर्शन आलं त्यानंतर ती कारवाई म्हणजे आपण खाली जमिनीवर पाकिस्तानी उंच जागेवर लढाई कठीण होती पण आपल्या सैनिकांच्या पराक्रमाने ती लढाई आपण जिंकली आणि पाकिस्तानच्या हकालपट्टी पुन्हा एकदा आपण केली. या सगळ्या लढाईचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या निमित्तानं आपले माजी सैनिक एकत्र येऊन त्यांनी संस्था स्थापना केली आणि त्या संस्थेच्या मार्फत हा कार्यक्रम आपण करतो आहोत. यामध्ये आपल्या इथे वीर माता इथे उपस्थित आहेत, वीर पत्नी उपस्थित आहेत. सैनिकाचं जीवन किती कठीण असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हिमालयामध्ये आणि काश्मीरमध्ये असलेल्या प्रचंड थंडीमध्ये उंचावर महिने तळ घेऊन उभं राहावं लागतं, ते थांबावं लागतं. तरी ते आपली पूर्णपणे काळजी घेत असतात आणि हे सैनिक आपली काळजी घेत असतात. म्हणून हा देश आणि आपण नागरिक रात्रीची झोप शांततेने करू शकतो, घेऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ज्या सैनिक आपल्याकरता लढत आहेत, सीमा सांभाळत आहेत, त्यांचं अभिनंदन करणारा तसा हा दिवस आहे. तसाच त्याबरोबर आपल्याकरता या भूमातेकरता ज्यांनी बलिदान केलं त्यांची स्मृती जागवण्याचा सुद्धा हा दिवस आहे. म्हणून आपण वीर पत्नी आणि वीर मातांचा सुद्धा इथे सन्मान केलेला आहे. या निमित्तानं ही संस्था खूपच चांगलं काम करते. सतत संपर्कात आपल्या माजी सैनिकांच्या राहते, त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम ते करत असतात. या सगळ्याचा सुद्धा मला अभिनंदन केलं पाहिजे. हा एक दिवसाचा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम नाही, तो वर्षभर सातत्यानं
जे काही त्या कुटुंबाकरता करता येईल ते करण्याचा प्रयत्न हा सगळं धडपड त्यांची चाललेली असते आणि म्हणून त्याचं अभिनंदन करण्याचा सुद्धा हा चालू असतो. मी या निमित्ताने एकच सांगेल की बऱ्याच वेळा वीर पत्नी असते, वीर माता असतात, त्यांच्याकडे अत्यंत निर्माण होतात, जवळचे वाटणारे त्रास देतात. अशा वेळेस त्यांच्या पाठीशी आमच्या कुटुंबाचा आपल्या कुटुंबाचा भावासारखा त्या सैनिकच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आपले सैनिक करतायत, आपले माजी सैनिक करतायत, ही संस्था करते आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा मी येथे करतो. इथे खूप चांगला सन्मान आपण दिलेला आहे. तो सन्मान दिला आपण हरिभाऊ उगलेंना. हरिभाऊ उगले हे गिरगावचं आपलंच कुटुंबातलं, परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं आहे त्यांनी आपलं जीवन हे संत गाडगे महाराजांचे जे विचार होते आणि त्यांचे जे काम होतं त्या कार्याकरता वाहून घेतलेलं आहे. गाडगे महाराजांनी कायम स्वच्छतेला महत्व दिलं. त्याकरता आपण माहितीच आपल्याला की स्वतः गाडगे महाराज हरिनाम स्वतः संपला की साफसफाईला स्वतः सुरुवात करायची. गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध एक निर्धार दिला. अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे याकरता सातत्यानं आपलं आयुष्य त्यांनी घेतलं. गाडगे महाराज म्हणत असायचे, अरे देव कुठं शोधतो? देव जो अडचणीत आहे अशा माणसामध्ये शोध, अशामध्ये शोध, त्यांची अक्कल शुद्ध, त्यांची दुःख शुद्ध, किंवा देव भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणणारे गाडगे महाराज. स्वच्छतेचं महत्व, अंधश्रद्धेच्या विरोधात असणारे गाडगे महाराज आणि त्यांचं काम हे हरिभाऊंनी अजून चालू ठेवलंय. या महिन्यात ते सेवाग्रामला होते, पवनारला होते, गावाला फिरतायत, स्वच्छतेचं महत्व समजून सांगतायत. त्यांचा योग्य सन्मान तुम्ही केला याकरता सुद्धा संस्थेचं खूप अभिनंदन मी करतो. या सगळ्या इतिहासामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातला अगोदर सुद्धा काही इतिहास आपला आहे. पहिलं महायुद्ध झालं, त्या महायुद्धात जी लढाई केली त्यामध्ये सुद्धा आपल्या सैनिकांचा, भारतीय सैनिकांचा मोठा वाटा राहिला. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा आपल्या सैनिकांचा खूप मोठा वाटा राहिला. खूप पराक्रम त्यांनी गाजवला आणि हे पराक्रम गाजवत असताना एक नाव सगळं काय आपल्या इथे असतं ते म्हणजे विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं. हे आपल्याकरता नाही तर देशाकरता अभिमान आहे. एवढंच नाही, विक्टोरिया क्रॉस अशाच व्यक्तिमत्वाला मिळतो, अशाच सैनिकाला मिळतो की त्याने ते युद्धाचं पारडं, महायुद्धाचं पारडं फिरवण्याकरता, उलटवण्याकरता त्याने अतुल असं सगळं गाजवलं, पराक्रम केला. त्याला विक्टोरिया क्रॉस मिळतो. जगामध्ये 5 थोडे लोक विक्टोरिया क्रॉसचे आहेत. त्यामध्ये अभिमान आपल्याला वाटतो की स्वर्गीय नामदेवराव जाधव यांचं नाव आहे. आपल्या सगळ्यांची इच्छा होती, कोकणकरांची इच्छा होती, त्याचबरोबर आपले प्रकाशजी कोटकर अध्यक्ष त्यांचा खूप आग्रह की सगळीकडे स्मारक आहे, जवळजवळ सुंदर स्मारक आहे, आपल्याकडे सुद्धा स्मारक झालं पाहिजे. हा आग्रह त्यांचा माझ्याकडे होता. खरं तर याच्याकरता बेळगावचं स्मारक हे सरकारनं केलेली कार्य किती मोठं असतं, कोटी लोक त्याकरता करू शकतात. असं म्हटलं त्यांचं म्हणणं जे काही असेल ते आपलं आपण करून किंवा जेवढी मदत सरकारच्या पातळीवर ते मिळवून, पण एक स्मारक असं असलं पाहिजे की तिथे आठवण केली जाईल, स्मरण केलं जाईल, त्या शौर्याचं ते नामदेवराव जाधव यांच्याकडे केलं जाईल असं जागा असलं पाहिजे. आग्रह होत होता काय करा संदर्भात जागा होतं तर त्यांना इतकी सगळ्यांमध्ये सोपं नाही. अशा वेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडं गल्हाळे रोड आहे, त्या गल्हाळे रोडला म्हणजे सायकली पासून तो सायकली फाट्यानंतर गल्हाचा प्रकार इकडं फुटतो. त्या रोडला 1 एकर जागा पूर्वी साखर कारखान्याची 43 गुंठे जागा आहे. 43 गुंठे जागा आहे. महत्व जागेला खूप आलेला आहे. गुंठ्याला किंमत किती तुम्ही तुमच्या रुपयाला लागत नाही, परंतु त्या जागेमध्ये साखर कारखाना पूर्वी घेतलेली जागा होती. खातेवाले शेतकरी आणि डॉक्टर सुरेंद्र तांबे हे चालवत असलेल्या मोठमोठी विद्यालयाच्या शेजारी त्या ठिकाणी
आता लवकरच कदाचित या 8 दिवसामध्ये ही आपल्या या माजी सैनिकांच्या संघटनेच्या नावावर केली जाईल हे तुम्हाला या निमित्ताने सांगतोय. थोडा काळाचा भाग आहे त्यामुळे काही गोष्टी आहेत, परंतु तिथं सुंदर स्मारक होऊ शकतोय. काय करावं कसं करावं याबाबतीत नियोजन करता येईल. केंद्र सरकार राज्य सरकार काही पैसे देणार असतील निधी देणार असेल तर आनंद आहे, नसेल तर कुठून मिळेल. माजी सैनिकांच्या काही संस्था आहे त्याच्यातून काही मिळेल का, कुठून तरी आपल्याला पैसे मिळून एक सुंदर ही संस्था उभी करायचं काम हे आपल्याला करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आता तयारी ही करावी. त्या नगरपालिकेतून सांगतो मी आम्हाला बाळगणीचं काय करणार आहात, परंतु हे अत्यंत सुंदर स्मारक झालं पाहिजे. आणि पुढची आपल्याला होईल ही कारगिल दिवस तो त्या एक एखाद्या गाडी आपल्याला करायचं एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आपण भाऊ संशोधन करतो आणि देशाची सेवा करणाऱ्या माणसांनी आज आता झाडून घेतलेल्या माणसाचा सन्मान केला. हा अगदी फायदा दिला एवढं सांगावं. धन्यवाद.